नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. निळकंठ व्हॅली खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत. सत्यशीला कुणाल काळभोर या बहिणींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊया आणि भेटूया काळभोर कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. उभी होते दरवाजात, नजर गेली आकाशात, कुणाल सरांचा फोटो भारताच्या नकाशात. काय सांगता? हो मग. बरोबर. चल द्या, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं. हा छोटा मुलगा. ही माझी ताई. हो. या सर्व माझ्या मैत्रिणी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं उस्मानाबादचं. शाळा कुठली? शाळा अंतरगाव हायस्कूल अंतरगाव. तुमचं बालपण कुठलं? वसई. वसईत कुठे? वसईला अंबाडी रोड आणि शाळेचं नाव विद्या विकास मी. कसं गेलं बालपण तुमचं? माझं बालपण ठीक झालं, पण नंतर जे 10वीच्या नंतर जे होतं ते थोडंसं कठीण होतं. का हो? म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत वगैरे खूप जवळपास कशी सुविधा नव्हत्या काहीच. त्याच्यामुळे मग चालत जावं लागायचं की खूप काहीच असं साधनच नव्हतं की म्हणजे सायकलवरती वगैरे. पण किती आत गाव होतं ते? 40 किलोमीटर आतमध्ये आहे. 40. कुठलं मुख्य त्या मुख्य गावात? साकत गाव. पण नंतर जाणं झालं तुमचं कधी तिकडे? हो जाऊन आले मी. जाऊन म्हणजे असंही जात राहते. शेती वगैरे आहे ना याची. तुम्ही उस्मानाबादच्या? हो. हे म्हणजे वसईचे? हे वसईचे. मग भेटले कुठे? मॅट्रिमोनीवरती. काय हो? कसं 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 असतं ते सांगा ना. कसं असतं मी ते? पुण्यात आली होती. 10वीच्या नंतर मी पुण्यात आली. पुण्यात जॉब करत होती बरं. मग कोथरूडला असताना माझ्या फ्रेंडनी हे केलं की चल आपण असंच हे करूया, एक नाव टाइमपास. नोंदवूया. नाव नोंदूया बस. असं टाइमपास की बघू काय Timepass? होतं. टाइमपास म्हणजे जस्ट की येईल तर ठीक आहे, काही चांगलं स्थळ वगैरे भेटलं तर ठीक आहे, Okay. नाहीतर ओके असंच. तर मग तिने नाव वगैरे टाकलं माझं आणि प्रोफाईल पूर्णही केली नव्हती, अर्धीच प्रोफाईल होती आणि त्याच्यामध्ये 2-3 आले. त्याच्यात कुणालचा पहिला कॉल होता. तुम्ही काय समोर बसलेलेच होता का? मला कळत नाही की ह्यांनी साईट लोड केल्याबरोबर त्यांची एंट्री फॉर्म भरल्याबरोबर लगेच तुमचा कॉल कसा काय केला? जसं ती चांगल्या स्थळासाठी थांबली होती, मी पण थांबलो होतो आणि ते दिसलं समोर. कुठल्या नाक्यावर उभे होते ते? असंही ना घ्यावरती. काय झालं पण तुम्ही कुठून ते काय माहिती तुम्ही लक्ष ठेवूनच होते का? काय हो? नाही, प्रोफाईल दुसराच दिवस होता. प्रोफाईल शोधत आई वडिलांनी सांगितलं की आता लग्नाचं झालेलं आहे तर प्रोफाईल शोधून वगैरे काढायची. तर शोधताना दुसऱ्याच दिवशी हिचं आढळलं आणि मग ते आई वडिलांना सांगितलं आणि ते एवढं. तुम्ही आई बाबांना सांगितलं? हो. तुम्ही नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला? नाही म्हणजे मी आई वडिलांना हे सांगितलं की नाही ही नाही मुलगी आहे. तुम्ही आधी नाही कॉन्टॅक्ट केला? नाही, पहिले नाही कॉन्टॅक्ट बघा तुम्ही खरं बोलताय आणि आम्ही विश्वास ठेवतोय. हो. खरं काय हो? नाही, त्यांनी फोन केला मला. तर पहिलं विचारलं की किती कोण आहे फॅमिलीमध्ये वगैरे, कसं काय वगैरे विचारलं पूर्ण. तर मी सांगितलं आम्ही 5 बहिणी आहोत, असं असं परिस्थिती आहे, जर हो असेल तर म्हणजे ओके, काय असं नाही. तर मग त्यांनी सांगितलं की मी उद्या कॉल करतो आई बाबांना विचारून. हा की उद्या कॉल करतो. अच्छा, त्या दिवशी नाही केला? हा त्या दिवशी नाही केला. उद्या कॉल करतो आईंना, सगळ्यांना सांगतो की असं असं आहे बरं, मग म्हणून. हे तुम्ही घरी सांगितलं? काय सांगितलं? नाही, ते स्थळ दाखवलं म्हणजे त्यांना प्रोफाईल वगैरे दाखवली की मी काय बोललो तेही सांगितलं त्यांना. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी मग लवकरच हे केलं की हा चला करून घेऊया, नाही, ते चांगलं करून स्थळ घेऊया दिसेल. नंतर. तोपर्यंत तुम्ही पुण्यात पोहोचले होते? नाही, नव्हते पोचले. काय नाही, जीप काढली त्यांनी आता बाहेर. आम्हाला लगेच कळलं पोचलेच होते. वहिनी हे एक शांत राहूच शकत नाही. हे लगेच पुण्याला तुमच्यापर्यंत आले असणार. खरं काय झालं सांगा? नव्हते पोचले, नव्हते पुण्यात. ते कॉलेज केलं नाही. बघा वहिनी, नव्हते. काय पोचले नव्हते? नव्हते. लगेच तुमची भेट पण झाली पुण्यात? नाही, 2-3 दिवसानंतर झाली. पण त्या दिवशी कशी होणार? त्या दिवशी बघितलं, दुसऱ्या दिवशी बाबांशी बोलले, हो. मग तुम्हाला सांगितलं. मी काय म्हणतो, फोनवरून बोलण्यापेक्षा मी स्वतःच येतो, आपण जरा बोलूया, असं बोलले होते की नाही? बोलले होते. हो. मग मला माहितीये ना काय बोलू शकतात. मग काय झालं वहिनी? तुम्ही भेटले आणि मग हे बोलले की आई आणि पप्पांना पाठवतो मी. मग बघण्याचा प्रोग्राम ठाण्याला ठरला. ठाण्याला? ताई माझी मोठी ताई ठाण्याला किती असते. दिवसांनी? 10 दिवसांनी. मग काय झालं पुढे? आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या घरी की आम्हाला आहे व्यवस्थित, म्हणजे सगळं मुलगी पसंत आहे. आणि मग त्याच दिवशी होकार झाला? त्याच दिवशी होकार झाला. काय हो? हो त्या दिवशी. मला तुम्हाला विचारायचं वहिनी, असं काय होतं त्यांच्यामध्ये की तुम्ही त्यांना पसंत केलं? मला असं मुलगा पाहिजे होतं की ज्याने थोडंसं एज्युकेटेड असावं,
पर्सनॅलिटी थोडी छान असावी आणि समजूतदार, म्हणजे वाटलं की खूप काही बोललो ना आम्ही, 2-3 दिवसाचे काही बोलणं झालं किंवा 10 दिवसात बोलणं झालं, किती वेळ बोलायची तेव्हा? 1 तास, 1.5 तास, 2 तास. बर. हा. नॉर्मल ते चालतच नाही. काय मला नाही माहिती हो. सगळ्यांचं मला काय माहिती आता 1 तास 2 तास, एकदा तर रात्रभर बोलला असाल तुम्ही. नाही रात्रभर नाही. नाही तसं अलाउड नव्हतं ना एवढं, रात्रभर बोलणं अलाउड नव्हतं एवढं. मग बाहेर वगैरे काही भाजी वगैरे आणायला गेलं की मग पटकन फोन करायचा. त्या दरम्यान भाजी आणायला तुम्हीच जात असाल ना? मग मी जाते ना पटकन भाजी आणायला. अच्छा. असं. तुम्ही का पसंत केलं? इतक्या मुली बघितल्या होत्या, तुमच्याकडे इतका अनुभव होता. नाही, इतक्या मुली ज्या बघितल्या होत्या ना त्यांच्याबरोबर बोलणी झाली नव्हती आणि त्यांना म्हणजे मला एवढं समजलं नव्हतं की ते कसे आहेत किंवा त्यांचं नेचर कसं आहे काय. हिच्या बाबतीत एवढं मात्र होतं की मला कळलेलं की हा मी रोज बोलतोय, ती कशी आहे. एक जे आवडलंय मला ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड होती की जे बोलायचं असेल ते एकदम स्पष्टपणे बोलायचं आणि ते खूप चांगलं आहे. म्हणजे लपून ठेवायचं काय विषय नाही तिच्या ह्याच्यात. किती वर्ष झाली लग्नाला तुमची? 9 वर्ष कंप्लीट झाली. 9 वर्ष. हो. काय 9 वर्षापूर्वीचे कुणाल आणि आताचे कुणाल, या 9 वर्षात यांच्या येण्यानंतर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या बाबतीत काय प्रगती झाली असं वाटतं तुम्हाला? सर, प्रगती आर्थिक दिशेने बघायला गेलो तर प्रगती भरपूरच झाली. म्हणजे एका काळी असं होतं की 3,000ची नोकरीपासून मी सुरुवात केली होती आणि आज जिथे मी पोचलोय, एका कंपनीमध्ये मी CEO आहे आणि तिथपर्यंत येता जे काय झालेलं आहे ते या 10 वर्षातच झालेलं आहे. म्हणजे 9 वर्ष आणि 9.5 वर्ष आता जे झाले आहेत आमच्या लग्नाला, त्याच्यात सगळ्यात जास्त जे काही घडलं ते ह्याच्यातच घडलेलं आहे. हिने मला जेवढी मदत केली आहे, जेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती तर आम्ही घरात केटरिंग सुद्धा चालवली आहे, कारण की हे चांगलं जेवण बनवते. तर हे सगळं करून तिनेच मला खूप आधार दिला आणि तिने सांगितलं की जे काय होईल ते होत राहील आणि तेवढ्यात आम्ही इथे येऊन पोचलो आणि आता सुरळीत सगळं चाललेलं आहे. कारण जिथे जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे जिथे मेहनत आहे, जिथे जिथे निष्ठा आहे आणि त्याचबरोबर खूप चांगलं सकारात्मक काम करण्याचा विचार आहे, तिथे तिथे कायम प्रगती होते. एकमेकांची साथ यामध्ये खूप महत्वाची असते. पण वहिनी कधीच चिडत नाही, त्याचं काय कारण आहे? काय गोड नाही, हसलं. ती चिडत नाही, म्हणजे ती एकदम शांत होऊन जाते. उलट आहे तिचं. मग तुम्हाला कळतं? हो, म्हणजे तेव्हा समजायचं की मनात चिड आणि चालली आहे. इतका हसमुख असा हा पती तुमचा, हा तुमच्यावर कधीच रागवत नाही, शांत असतो. बाहेरचं किती टेन्शन असू द्या, घरात जराही टेन्शन येऊ देत नाही. नाही, असं होत नाहीये कधी सर, असं कधी होत नाही. हा, हे खोटं आहे. पण चिडचिड करतात. हा, करतात. राग कसा व्यक्त करतात ते? तसं त्यांचं तसं नाही ना, त्यांचा आवाज वाढतो, आवाज खूप वाढतो. मग मला त्याची भीती वाटते की आवाज नको वाढायला. या घराच्या सुखासाठी, आनंदासाठी, स्वास्थ्यासाठी होम मिनिस्टरचा कॅमेरा घरात आला ना की नेमकं काय करायला पाहिजे हे कळू लागतं. आणि नेमकं तेच आहे की इतकं छान तुम्ही सगळीकडे वागता, अनेकांची मनं जिंकता. घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर सुद्धा जर तशीच आचरण घरात राहिलं, बरोबर ना माऊली, तर तो आवाज घरामध्ये आनंदाचा आवाज वाढेल. आणि म्हणून खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमच्या मेहनतीबद्दल. आणि तुमची मेहनत आहेच यात शंकाच नाही. आणि म्हणूनच तरी प्रगती घरामध्ये छान सकारात्मक बाबतीतली दिसू लागली आहे. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू सर. असेच हसत राहा. असं म्हणत पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचंय. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया काय होणार या खेळात. आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य, कांदानी भाकर खाऊन द्या की हो मलाही जत्रेला येऊन द्या की हो नेऊन द्या की. वेळ सुरू झाली. कांदानी भाकर खाऊ द्या की. कोणी द्यायचं नाही, बाजूला वा सगळे, देऊ नका. 20 सेकंद झाली. लहान बाळाची अलमारी. आम्हाला काय माहिती. तीस. मोगरा फुलला बागेत मोगरा फुलला. लवकर. 40. इकडे 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 आली 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 आली. 10 9 8 7. हे घे लवकर. कुरमुऱ्याची कुरकुरीत भेळ. जा 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 जा. आम्हाला काय माहिती. 5 4. आमच्याचकडे बघतात कुरमुऱ्याची कुरमुरी. आम्हाला वाटतं देतील म्हणून. 3. मूर्ती असेल तिथे 2 1. अभिनंदन वहिनी. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि अगदी 1 सेकंद असताना तुम्ही इथे पोहोचला.
नाहीतर हे बक्षीस गेलं असतं. तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मिळाली चांदीची अन्न. नमस्कार. काय सगळे एकदम उत्साहात आहेत आज, हो ना? हो. कारण तुमची काय प्रेमकथा आहे ती आम्हाला ऐकायला मिळाली ना. ओके. आधी प्रेम आणि मग कथा ना. कथा हा म्हणजे अरेंज वगैरे नाहीये हे. अरेंजच आहे सर. काय अरेंज आहे? कोण विश्वास ठेवेल नाही याच्यावर? सर, अरेंजच आहे. 4 दिवस कसं काय, फक्त 4च दिवस भेटलो आम्ही. बरोबर. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की इतक्या तक्रारी आलेत, शुभेच्छा असतील, अभिनंदन असेल की तक्रारी असतील, आरोप असतील, काही असू शकतं. हं? बघूया. पण त्याआधी आज मिस कोणाला करताय? मी माझ्या आई बाबांना. माहेरी जाता हो. किती वेळा वर्षातून? ते पुण्यालाच असतात, जाते मी. हा. पण महिन्यातून 2-3 महिन्यातून असं. तुम्ही आज कोणाला मिस करताय? वडिलांना मिस करतोय जास्त. वडील आता या जगात नाही आहेत. 1999ला त्यांनीच मला सगळा आधार दिला आणि त्यांनी मला नोकरी, शिक्षण हे सगळं त्यांचाच आधार होता. आणि ह्याच्यात माझ्या आईचा खूप मोठा हात आहे हे मान्यच आहे. पण आज ते माझ्या आयुष्यात नाही आहेत. थोडंसं त्यांना मी मिस करतोय. कायम मिस करता? तर 2 वर्षात मी अजून एकही दिवस असा गेला नसेल. आपण उशिरा उठता असा आरोप. हो. मान्य? मान्य. कोणी फोन केला तर तुम्ही उचलत नाही. माझा फोन सायलेंटवरती असतो, माझं लक्षच असतं फोनकडे. 100% नाही उचलत. नाही असतं. तुमचाही नाही उचलत. माझंही नाही उचलत. सगळं मूडवर डिपेंड आहे तुमच्या. तुमचा मूड चांगला तर तुम्ही चांगले, नाहीतर समोरून गेलेलाही दिसत नाही तुम्हाला. खरंय? अगदी खरं. कधी कधी मी पण दिसत नाही. तुम्ही नसतातच. हो, ते हो की नसतं. नाही? मग काय. घरी कोणालाच बोलवत नाही तुम्ही. नाही, असं कधी होत नाही. हे कुठल्या तरी मैत्रिणीने केलेला आरोप आहे. असं कधीच नाही होत आहे. मी सगळ्यांनाच बोलते, या कोणी येत. माझ्याकडे लिहिलेला आरोप मी आहे. कोणाकडे जात नाही असं, त्याच्यामुळे माझ्याकडे कोणी येत नाहीये. तुम्ही याल म्हणून मीच जात नाही कोणाकडे. एक वेळ जेवण नसेल तरी चालेल, पण चहा मात्र 24 तास पाहिजे. 2 ते 3 वेळ होते, जास्त नाही होत. हे बघा, हा आरोप आहे. नाही, मला हा मान्य नाहीये. 2 ते 3 वेळा जास्त. पटकन ना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज करून घेता, स्वतःच करून घेता. नंतर तुम्हाला ते रिअलाइज होतं, पण तुम्ही गैरसमज करून घेता. काही जणांना त्याचा त्रास होतो. खरंय? आरोप खरंय. मान्य? हो, मान्य. मला आहेच. बरं, आता हे इतके आरोप झालेत, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि मी बोलेल की असं होणार नाहीये कधी, की गैरसमज होतात. मे बी असं होऊ शकतं किंवा नसेल बोलले मध्ये काही. मी माफी मागते सगळ्यांची. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? की लवकर उठेल. मिस्टरांनी सोबत कुठला बदल करावा असं वाटतं? त्यांनी फक्त आवाज ओढून बोलू नये, बस एवढंच. ओरडून? हा, ओरडू नये. हाय बाबा, हे बदलायला पाहिजे. कारण बघा, इतक्या छान आनंद, त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सच्या घरात आहेत. अशा वेळेला ते कशाला निगेटिव्हिटी? आजपासून बदल करायचा आत्तापासून, असेल तर काय बदललं. नक्की? नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. बघा वहिनी, आजपासून आवाज नाही. मजा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? यांनी कुठला बदल करावा? टेन्शन कुठल्याही बाबतीत टेन्शन घ्यायचं नाहीये. ती नाही. म्हणजे काही असेल, म्हणजे आपलं नसेल आणि दुसऱ्या कोणाचं असेल तरी हिला टेन्शन जास्त असतं की त्यांचं काय होणार आहे. म्हणून हे टेन्शन घेऊन काय होणार नाहीये. त्याच्यापेक्षा टेन्शन कमी घ्या. कमी. वा वा वा, छान. बरं, आता चित्र काढायचंय तुम्हाला. या. ही ढोलकी आहे? ही कुठे उस्मानाबादला मिळते का? चला, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. तुम्ही आठ, 7, बोलायचं नाही. 6, 5, 4, 3. थांबा. एक मिनिट. तुम्ही काढले? हो. काय काढलंय? अशी? अरे काय करू सर.
की नाही प्रॉब्लेम ह्यांचा आहे हो की नाही सांगा काय काढलंय मिसळ पाव. बरं आपण कोण मावशी आहे माझी. बोला मावशी बद्दल. मावशी खूप प्रेमळ आहे, खूप माझे खूप लाड करते, खूप म्हणजे खूप. आणि जे म्हणेल ते खाऊ पिऊ वगैरे ती खूप छान स्वयंपाक बनवते. ऍक्च्युली ती व्हेजिटेरियन आहे, बट तिच्या हातचं तुम्ही नॉनव्हेज खाल ना तर तुम्ही बोलणार पण नाही की ती व्हेजिटेरियन आहे म्हणून. अजून कोण बोलणार नाही. मी शेजारी राहते यांच्या, फ्रेंड पण आहेत माझ्या त्या, आणि खूप चांगला मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा. मी शेजारी आहे, खूप फ्रेंडली आहेत, स्वभावाने खूप छान आहेत आणि कधीही मदतीला तत्पर असतात त्या दोघंही. म्हणजे कधीही अडीअडचणीला धावून येणारे आहेत. अरे वा. अजून कोण. माझी मुलगी आहे, हा खूप गोड आहे, प्रेमळ आहे, जावई पण तसेच आहेत. मुलाकडे द्या. मम्मी खूप चांगली आहे, पण कधी कधी मारते पण आणि कधी कधी लाड पण करते. पप्पा काय म्हणतात. पप्पा कधीच मारत नाहीत, पप्पा जे पण बोलतो ना ते करून देत. वा वा. बरं मला तुम्हाला विचारायचं आज दोघांना. मी घरात कौतुक झालं, बोलणं झालं, तुमच्याबद्दलची मतं प्रकट केली प्रत्येकाने जी आहे. तुम्ही दोघांनी आज निर्णय घेतला, पण एक प्रॉमिस करायचं असेल मिस्टरांना आज तर कुठलं करा. प्रॉमिस मी हे करेन की कधी गैरसमज करून असं काय म्हणजे वाद होईल असं काही करणार नाही. बरं. आणि तुम्ही प्रॉमिस करायचं असेल वहिनींना आज एक तर कुठलं करा. कधी म्हणजे आता आयुष्यात कधी अडीअडचणीला मी हिच्या बरोबरच राहीन आणि असं माझा विचार आहे की पुढच्या येणाऱ्या 7 जन्म पण हिच्याच बरोबर काढावे असं माझा विचार आहे. जबरदस्ती एका जन्माचं चाललंय इथं 7 जन्माचं. बरोबर. पण आज क्षमा मागायची असेल वहिनी तर कुणाची मागा. मी माझ्या सासऱ्यांची मागेन. खाव. खूप सपोर्ट होता त्यांचा, खूप म्हणजे अगदी मुलांना घरात सांभाळण्यापासून खूप सपोर्ट करायचे. पण कधी कधी असं व्हायचं की मी रागवायचे त्यांच्यावरती, तर फक्त त्यांचीच मी मनापासून क्षमा मागते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. माझ्या आईवडिलांचीच मागायची. गेले म्हणजे 20-एक वर्ष मी एकुलता एक आहे, पण तरी आम्ही माझ्या कामामुळे असो किंवा माझ्या नोकरीमुळे धंद्यामुळे मी त्यांच्या जवळ नाही राहू शकलो. आणि माझ्या वडिलांच्या शेवटच्या वेळेस पण मी त्यांच्या बाजूला नव्हतो. मला सगळं झाल्यानंतर मला कळलेलं, म्हणून मला खूप माझ्या मनात तो एक भारच राहिलेला आहे माझ्या मनातला, म्हणून त्यांचीच माफी मला मागायची. आई आणि वडील दोघांचीच. आई कुठे असते. आई वसईला असते. बरं. मग आता जाणं येणं. हो, महिन्यातून 2दा माझं जाणं येणं असतं. आईला आज जर या कॅमेऱ्यातनं सांगायचं असेल तर काय सांगा. आईला एकच सांगायचं की आई गैरसमज करून घेऊ नकोस, माझा खूप आणि खूप प्रेम आहे तुझ्यावर. क्षमा मागितलेली आहे, जी मनातली खंत आहे तीही व्यक्त झालेली आहे. आज सासऱ्यांना आणि बाबांना असं मिस करणं सुरू आहे. खात्रीने सांगतो सगळ्यांचे आशीर्वाद या घरावरती आहेत आणि दिवसागणिक तसेच ते वाढत राहणार आहेत. सगळ्यांचं कृपाछत्र तुमच्या घरावर राहू. तुम्ही एकमेकांचा सन्मान आदर करत कालपर्यंत जी काही बोलण्याने गैरसमजाने मनं दुखावली असतील तर इथून पुढे तसं होणार नाही याची खबरदारी दोघेही घेणार आहेत. आणि दोघेही उत्तरोत्तर आनंदाने सुखाने नांदण्यासाठी, या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, सुखासाठी खोपोलीत कार्यक्रम सुरू आहे. गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो कायम तथास्तु म्हणा. आणि या सगळ्या शुभेच्छांसह झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देते. धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.